गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. आजचा टॉपिक आपण मर्मशारीर बघतोय. म्हणजे मर्मशारीर इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यासाठी तो घेतलाय अगोदर. आयुर्वेदिक ऍस्पेक्ट आहे यामध्ये मोस्टली. डायरेक्ट कोरिलेशन मॉडर्न सायन्सचे काही होत नाहीये, आणि त्यामुळं आयुर्वेद म्हणजे थेरॉटिकल दृष्ट्या आणि प्रॅक्टिकल प्लस वायवा पर्पज हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मर्मशारीर, मर्म म्हणजे वन ऑफ द प्लेस, एक अशी जागा म्हणजे की त्याचं इम्पॉर्टन्स आयुर्वेदामध्ये सांगितलंय. त्यानंतर डेफिनेशन आपण बघू. फर्स्ट, अष्टांग हृदय. अष्टांग हृदय शारीर स्थान 4/36. एक श्लोक आहे, विषणम स्पंदनम यत्र पीडिते रुक मर्म तत. मर्म नथिंग बट द, मर्म म्हणजे काय की जेथे अशी एक जागा की जेथे आघात झाला किंवा तिथे प्रेशर पडला तर तिथे वेदना होतात आणि स्पंदन फील होतात, त्या जागेला मर्म असे म्हणतात. साधारणतः मर्म मीन्स इट इज वन प्लेस वेअर यू फील द स्पंदन. श्लोकामध्ये सांगितलंय विषणम, विषम स्पंदनम यत्र, अशी एक स्पेसिफिक जागा, वन ऑफ द प्लेस, स्पेसिफिक प्लेस. स्पंदन, यू फील द स्पंदन, जसे पल्सेशन आपल्याला फील होतात, पल्सेशन त्या टाइपचे पल्सेशन फील होतात. यत्र पीडिते, तिथे जर ट्रॉमा झाला किंवा आघात झाला तर पीडा. रुक म्हणजे इट प्रोड्यूस द पीडा, दिस इज कॉल्ड एज द मर्म. म्हणजे त्या जागेला जिथं जे एक स्पेसिफिक प्लेस आहे, पर्टिक्युलर प्लेस, त्या जागेला जर काही आघात झाला तर तिथे तुम्हाला एक तर पल्सेशन फील होतात आणि दुसरं म्हणजे आघात झाल्यामुळे तिथं पीडा तयार होतात किंवा प्रोड्यूस होतात, त्यालाच मर्म असे म्हणतात. बस विषमम स्पंदनम यत्र पीडिते रुक मर्म ततः. The single line shloka explained by the Ashtanga Hridaya Sharirsthan. Second, according to the Dallana Acharyas, दल्लनांनी एक श्लोका सांगितले, मारयंती इति मर्माणी. Only 3 words is there. Marayanti iti marmani. It is a one place. If any trauma occurs on that place, then it तिथं the place, then it leads to the marana. म्हणजे तिथं मरणमत वेदना, मरण येऊ. आता मर्मविज्ञानामध्ये बस्ती हे सध्या प्राणमर्म सांगितलंय. त्यावर मेटल फुफ्फुस झाला, हृदय झाला किंवा ब्रेन, त्या प्लेसला मर्म म्हटलेलं आहे. आचार्यांनी सांगितलंय मरण करित्वात मर्म, मरण सदृश्य दुःख दायित्वात वा. इफ एनी ट्रॉमा टू सच प्लेस देन मरण ऑकर्स. मरण येऊ शकतं वा मरण सदृश्य दुःख, मरण डोळ्यासमोर दिसतं असं जे काही वेदना होतात, जे काही दुःख होतं, त्यालाच मर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सिमटम्स दिसतात, याचे सिमटम्स दिसतात. त्या जागेला जर ट्रॉमा झाला, जिथे आघात झाला असतात, त्या मरण येतात किंवा मरण सदृश्य वेदना होतात, त्यास मर्म असे म्हणतात. या 3 श्लोका सांगितलं, सिंगल सिंगल लाईन श्लोक आहेत. मर्माच्या डेफिनेशन्स आहेत. मोस्टली 2 मार्क्सला विचारतात किंवा वायवाला विचारतात. प्रथम पहिलं अष्टांग हृदयाचं सांगितलंय. अष्टांग हृदयामध्ये विषम स्पंदनम यत्र पीडिते रुक मर्म तथा. मर्म means nothing but that is one place where to feel the spandanas. If it press on that place, then it produces the pida, and this is called as the marma. Then Dallan Acharya
टल्लन आचार्यांनी सांगितलंय. इट इज वन ऑफ द प्लेस मारयंती इति मर्मानी. इट इज वन ऑफ द प्लेस इफ एनी ट्रॉमा ऑन दॅट प्लेस then it leads to the मरण. तिथं ट्रॉमा मार लागला किंवा ट्रॉमा झाला तर मरण येतं. सो इट इज कॉल्ड ॲज अ मर्म. दिस इज द वायटल पार्ट्स ऑफ द बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज अ मर्म. अकॉर्डिंग टू अरुण दत्त आचार्य, मरण करित्वात मर्म मरण सदृश्य दुःख दायित्व. If any trauma in such place then leads to the maran or marana sadrusha dukkha produces, so this is called as the मर्म. आता मर्माच्या संख्या सांगितलं. मर्माची संख्या सांगितली 107 म्हणजे 107 मर्माची संख्या आहे. 107 प्रकारचे मर्म आपल्या शरीरामध्ये असतात. त्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, तेच बघू. पण इम्पॉर्टन्स, मर्माचं इम्पॉर्टन्स, वाय इट इज इम्पॉर्टंट, मर्म का महत्वाचे आहेत. मर्म विज्ञान हे आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप स्पेसिफिक आहे. स्पेशल एक वेगळं काहीतरी सांगितलंय. मर्मशास्त्र इज अ स्पेशालिटी ऑफ आयुर्वेद शास्त्र. मर्म इतकं का इम्पॉर्टंट आहे? मर्मशास्त्र इज हा पार्ट ऑफ शल्यतंत्र. शल्यतंत्राचा अर्धा भाग समजला जातो मर्म विज्ञान. इट इज अ हाफ पार्ट ऑफ शल्यतंत्र. शल्यतंत्राचा का हाफ पार्ट आहे? कारण मर्मस्थान जे आहे त्याच्यावर शस्त्रोपचार करू नये असं आयुर्वेदामध्ये सांगितलं. म्हणजे जे काही मर्मचे स्थान स्पेसिफिक डिस्क्राईब केले आयुर्वेदामध्ये, तिथं कधीही इन्सिजन घेऊ नये किंवा तिथं कुठली शस्त्रक्रिया करू नये. शस्त्र ट्रीटमेंट इज कॉन्ट्रा इंडिकेटेड ऑन मर्मस्थान. आणि इट इज अ हाफ पार्ट ऑफ शल्यतंत्र. इट इज अ स्पेशालिटी ऑफ आयुर्वेद शास्त्र. मर्माचं नॉलेज खूप महत्वाचं आहे. मर्म, विदाउट नॉलेज ऑफ मर्म यू कॅन नॉट फिक्स द हाऊ मच इन्सिजन यू आर टेक. इट्स अ ब्रॉड इन्सिजन, शॉर्ट इन्सिजन और लॉंग इन्सिजन ऑन दॅट मर्मस्थान. म्हणजे तुम्हाला मर्माच्या ज्ञानाशिवाय तुम्ही सर्जरी करू शकत नाही. किंवा तुम्ही सर्जरी त्या भागाची करायची असेल तर तिथं किती प्रकार, कोणत्या टाईपचं इन्सिजन घ्यावं, लांबीला किती असावं किंवा शॉर्ट असावं, ब्रॉड असावं, या सगळ्याचं नॉलेज जर तुम्हाला इन्सिजन घ्यायचं असेल त्याच्या अगोदर तुम्हाला मर्माचं नॉलेज पाहिजे. की त्या जागेवर कोणतं मर्म आहे, सध्या प्राणहार आहे, अस्थिमर्म आहे, कोणत्या टाईपचं मर्म आहे, त्याच्यापासून कोणते सिम्पटम्स उद्भवू शकतात, त्यानुसार तुम्ही इन्सिजन घेऊ शकता. सो मर्म ज्ञान इज अ इम्पॉर्टंट बिफोर द एनी शस्त्रकर्म. म्हणजे सर्जरीच्या अगोदर मर्माचं ज्ञान खूप गरजेचं आहे. एखादा छोटा ट्रॉमा ही मर्मावर, एखादा छोटा ट्रॉमा सपोज झाला तोही हार्मफुल होऊ शकतो. तर त्यानंतर मर्माच्या जागेवर चेतना धातूचा विशेष संबंध असतो. चेतना धातू नथिंग बट द आत्मा. दिस इज द आत्मा. देन विशेष संबंध ऑफ द चेतना धातू ओव्हर द मर्मस्थान. आफ्टर दॅट if any trauma on that marma, if patient, it leads to the disability. एखादा जर मर्मस्थानावर तुम्हाला ट्रॉमा झाला तर इट लीड्स टू द डिसॅबिलिटी और विकलांगता येऊ शकते. डिसॅबिलिटी मीन्स द विकलांगता, हँडिकॅप. एखाद्या नर्व इंजुरी, सर आपण सर्जरी करताना बघितलं, एखादी जर नर्व इंजुरी झाली तर त्याच्या पुढचा जो भाग आहे तो पॅरलाइज होतो, असं बऱ्याच वेळेस घडतं. त्यामुळं बिफोर द सर्जरी यू नो व्हेरी वेल वेअर इज द मर्म अँड व्हॉट आर द स्ट्रक्चर्स. मर्म म्हणजे नथिंग बट द स्ट्रक्चर्स. तिथं काय ज्यावेळेस सर्जरी करतात सर्जन, हे सगळं तिथलं स्ट्रक्चर्स, तिथले कोणते आर्टरीज जातात, कोणत्या व्हेन जातात, कोणते नर्व्ह जातात, हे सगळं माहीत पाहिजे.
नथिंग बट मॉडर्न सायन्स मध्ये, त्याच्यामुळे आयुर्वेद शास्त्रामध्ये हे सांगितलं मर्म म्हणजे आपल्याला तेच सांगितलेलं आहे सगळं, की इथं आता सपोज एखादी जॉईंटची सर्जरी, जॉईंट्स मध्ये कोणता ब्लड सप्लाय आहे, व्हेनस सप्लाय कसा आहे, त्याचे नर्वचे ब्रांचेस कशा आहेत, त्या प्रिझर्व कशा करायच्या, सर्जरी करताना इन्सिजन घेतलं, स्किन कट केली आणि डायरेक्ट जर एखादी नर्व्स कट झाली तर खालचा जो जाणारे सेन्सेशन हे सगळे थांबले जातात. त्याच्यामुळं लेट सुद्धा सेन्सेशन न गेल्यामुळं तिथली पॉवर जाते, पॅरलाइज होतात, या सगळ्या गोष्टी करतात. त्या दृष्टीनं आयुर्वेदामध्ये मर्माचं विशेष महत्व सांगितलंय. बऱ्याच वेळेस इम्पॉर्टन्स ऑफ द मर्म हे विचारलं जातं. मर्म इज अ स्पेशालिटी ऑफ आयुर्वेद शास्त्र. मर्म इट इज अ हाफ पार्ट ऑफ शल्यतंत्र. शस्त्र treatment is contraindicated on Marmastan. Avoid the Shastra Karma over the Marmastan. Without any knowledge of Marmas, you cannot fix how much long incision or how much broad incision you have taken. That so small trauma also is harmful over the Marmas. On Marmastanas, विशेष संबंध of चेतना धातू. After any trauma over the मर्म, patient leads to the disability. एखादा जर ट्रॉमा झाला तर त्यातून त्याला डिसॅबिलिटी येऊ शकते. एक्झाम मध्ये ज्यावेळेस आन्सर आपण लिहितो त्यावेळेस आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी यू राईट इन आयुर्वेदिक वर्ड्स ओनली. म्हणजे जसं श्लोकाचे झाले किंवा मर्म, यू डोंट राईट द मर्म इन इंग्लिश. ऑलवेज राईट मर्म इन आयुर्वेदिक. दिस इज द आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी. कोणती पण आयुर्वेदिक टर्म म्हणजे वातपित्त कफ आलं किंवा तुमचं कोणत्याही धातूचे नाव आले, ते लिहिताना नेहमी आयुर्वेदिकच टर्मिनॉलॉजी, कारण एक्झामिनरला तेच एक्सपेक्टेड असतं, कारण तुम्ही आयुर्वेदिक स्टुडंट आहे, नॉट द ॲलोपॅथिक स्टुडंट. आयुर्वेदाच्या दृष्टीनं जे काही आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी आहे किंवा संस्कृत टर्मिनॉलॉजी आहे, एक्झाम मध्ये आन्सर लिहिताना संस्कृत टर्मिनॉलॉजीचाच वापर करा. आणि व्हायवा मध्ये आन्सर देताना पण मोस्टली संस्कृत टर्मिनॉलॉजीचा वापर करायचा. जास्तीत जास्त संस्कृत टर्मिनॉलॉजी लिहायची, फक्त सेंटेन्सला बनवण्यासाठी इंग्लिशचा हेल्प घ्यायची. जिथे आपण मराठी वापरतो तिथे मराठी वर्ड लिहायचा नाही, पण संस्कृत वर्ड हे लिहायचेच. टाइप्स 107 107 आहेत. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाइप सांगितलं अकॉर्डिंग टू व्ह्यूज. आता स्थानानुसार रचना, अकॉर्डिंग टू द रचना, रचनेनुसार 5 प्रकार सांगितलेत. त्यामध्ये आहे मांसमर्म, शिरामर्म, स्नायुमर्म, अस्थिमर्म आणि संधिमर्म. दीज आर द 5 टाइप्स ऑफ मर्मस अकॉर्डिंग टू द रचना. तर यामध्ये सुश्रुतांनी थोडेसे वेगळं सांगितलंय आणि वाग्भटांनी वेगळे सांगितले. संख्या टोटल एकच आहे 107. सगळ्या आचार्यांची संख्या एकच आहे, फक्त श्रुत 23 वाग्भट सेम. संधिमर्म 2020 म्हणजे अस्थिमर्म आणि संधिमर्म सेम सांगितले. अस्थि 8 आणि संधी 2020. फक्त डिफरन्स हा मांसमर्म जे आहे 11 सुश्रुतांचे, वाग्भटांचे 10 आहेत, म्हणजे वाग्भटांनी एक कमी सांगितलं. श्रीरामर्म 41 सुश्रुतांचं, 37 वाग्भटांचं, 27 सुश्रुतांचं स्नायुमर्म आणि 23 वाग्भटांचं स्नायुमर्म. आता याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स, वेगवेगळे एक्सप्लेनेशन्स आहेत. आता मांसमर्म, सपोज एखादा मांसमर्म झालाय आणि त्याच्यावर जर आघात झाला तर कोणत्या टाईपचे लक्षण येऊ शकतात? मांस नथिंग बट द मसल्स. हे जे आहेत मसल्स आहेत. मसल्सवर आता थोडस लॉजिकल आहे सगळं. आपण विचार करायचे की ते मांसमर्म आणि सगळ्यांचे नथिंग बट द कॉमन सामान्य लक्षण लक्षात ठेवा. एक सामान्य लक्षण सांगतो, काय विशेष लक्षण नंतर बघू. आपण सामान्य लक्षण म्हणजे कोणत्याही मर्मावर आघात झाला तर काय होऊ शकतं? शरीर संज्ञानाश म्हणजे अनकॉन्शियसनेस, ट्रॉमा,
एखादा ट्रॉमा झाला, एखाद्या जर कोणत्याही आपल्या बॉडीला ट्रॉमा झाला किंवा इंजुरी झाली, तर आपल्याला पहिला शॉक बसवतो व्हॅझोव्हागल शॉक. दोन प्रकारचे शॉक, व्हॅझोव्हागल आणि अनाफॅलेटिक शॉक आणि सेप्टिक शॉक. आता पहिला जो ट्रॉमामुळं किंवा एखाद्या इंजुरीमुळे बसतो त्याला व्हॅझोव्हागल शॉक. व्हॅझोव्हागल शॉक मध्ये काय होतं, पेशंट सडन अनकॉन्शियस होतो आणि ब्रॅडिकार्डिया होतो. त्याला म्हणायचा शरीर संज्ञानाश, सेन्सेशन त्याचे जातात, कळत नाही. बेहोशी म्हणजे नथिंग बट द अनकॉन्शियसनेस, जडत्व येतं, हेवीनेस ऑफ द बॉडी येतं. हे कॉमन लक्षण आहेत सगळ्या याच्यात. तुम्ही जर नाहीच आठवलं एक्झाम मध्ये, सपोज कोणते आता स्पेसिफिक तुम्हाला नाही आठवलं एखाद्या मर्माचं, तर हे कॉमन सिम्पटम्स लिहायचे. जडत्व, हेवीनेस येतं, स्वेद, स्वेद म्हणजे स्वेटिंग चालू होतं, मूर्छा, थिंक बट द अनकॉन्शियसनेस, वमन मीन्स ओमेटिंग, आणि श्वास, श्वास म्हणजे ब्रिदिंग डिफिकल्टीज. हे झाले कॉमन, अष्टांग संग्रहामध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर व्हर्टेगो म्हणजे चक्कर येणं, त्याच्यानंतर शक्तिपात म्हणजे नथिंग बट द लूज बॉडी, लूज पडणं. विकृत चेष्टा, विकृत चेष्टा मीन्स कधी कधी जर जास्त स्ट्रॉमा झाला आणि ब्लेड झाला तर कन्व्हल्जन होतात, विकृत चेष्टा. त्यानंतर ग्लानी, ग्लानी म्हणजे गिडीनेस. ओके. आणि रक्तस्राव झाला तर कार्यहानी, इंद्रिय कार्यहानी म्हणजे इंद्रियाची कार्यहानी, इंद्रिय जे आहे ते काम करत नाही. हे झाले कॉमन सिमटम्स. आता प्रत्येकाचे काही काही स्पेसिफिक सिमटम्स आहे. बऱ्याच वेळेस मर्माभिघाताचे सामान्य लक्षण विचारले जातात आणि परत एखाद्या त्यातमध्ये एखाद्या मर्माचं विशेष लक्षण विचारलं जातं. आता विशेष लक्षणामध्ये मांसमर्माचं जर बघितलं आपण तर वॉटरी सिक्रेशन्स, मांसमर्म आपल्याला एखादी जखम झाली तर काय होतं, साधारणतः ते आठवायचं की आपल्याला एखाद्या भागाला जखम ते ब्लड मध्ये राहल्यामुळे तिथं थोडस सेन्सेशनपणा येते, तिथलं जे सेन्सेशन जाणवत. विषय इंद्रियाचा जो विषय आणि इंद्रिय यांचं ग्रहण व्यवस्थित होत नाही, अयोग्य होतं, परिणामी आपल्याला काही समजत नाही. सपोज सिरा मर्म, सिरा म्हणजे आपण काय समजतो, नथिंग बट द व्हेन, थोडक्यात एक व्हेन, कोरिलेशन असं कम्प्लिटली नाही, पण एक सिरा म्हणजे व्हेन. काय होतं की ब्लड लॉस दसरा होतो. स्नायू परिणाम, देन स्नायू म्हणजे काय, दिस लिगामेंट्स, थोडक्यात म्हणजे लिगामेंट जे आपल्या स्नायूला जॉईंट्सला पकडून ठेवतात त्यांना म्हणायचं स्नायू. स्नायू इज मोर पेनफुल, जे खूप जास्त पेन होतं स्नायूला जर ट्रॉमा झाला तर, मोर पेन. लाईक दॅट फ्रॅक्चर ऑफ बोन, एखादं बोन जसं फ्रॅक्चर झाल्यावर पेन होतं तसंच स्नायू जर ब्रेक झाले किंवा टियर झाले तर तितकंच पेन होतं. अस्थिमर्म, अस्थि जर सपोज कट झालं किंवा फ्रॅक्चर झालं तर काय होतं, मज्जायुक्त स्राव. अस्थिच्या मध्ये काय असतं, मज्जा, होलो कॅव्हिटी देअर प्लेस फॉर मज्जा, मज्जायुक्त स्राव कम्स आउट, तिथून मज्जायुक्त स्राव याला चालू होतो. आणि संधीला एखादा ट्रॉमा झाला, संधी म्हणजे जॉईंट्स, एखाद्या जॉईंटला जर ट्रॉमा झाला तर यू नॉट एबल टू वॉक, म्हणजे तुम्ही चालू शकत नाही, स्पेसिफिक आहे त्याचे. बाकीचे जे सिमटम्स आहेत, विकृत चेष्टा, बेहोशी, स्वेद, मूर्छा, वमन, कॉमन हे तर असतातच, पण यू कॅन नॉट बी एबल टू वॉक, तुम्ही चालू शकत नाही संधीवर जर एखादा आघात झाला तर. ओके, हे झाले अकॉर्डिंग टू द रचना. आता वाघभट आचार्यांनी एक वेगळं मर्म सांगितलं आहे, ते धमनी मर्म. त्याचा आयुर्वेदामध्ये कुठं उल्लेख नाहीये, बाकीच्या आचार्यांनी सांगितलेलं नाहीये. वाग्भटाचार्यांनी सांगितलंय की एक धमनी मर्म सांगितलं, एक संख्या त्यांनी सांगितलं 8. बाकीच्या आचार्यांनी धमनी मर्म मानलेलं नाही. बऱ्याच वेळेस व्हायवाला विचारलं जातं धमनी मर्म कोणी सांगितलं, तर अकॉर्डिंग टू आचार्य वाघभट ओनली.
अकॉर्डिंग टू आता अकॉर्डिंग टू रचना स्थान एखाद्या 107 सांगितले. प्लेस नुसार सांगताना त्यांनी शाखा, आता शाखेंचे सांगितलं त्यांनी 44 44. शाखानुसार आहे 44. आता 44 मध्ये 4 शाखा आहेत. अप्पर लिम, राईट अप्पर लिम, लेफ्ट अप्पर लिम, राईट लोअर लिम, लेफ्ट लोअर लिम. राईट अप्पर लिम मध्ये आहे 11. त्याच्यानंतर राईटला 11, लेफ्टला 11. अप्पर लिम मध्ये झाले 22. लोअर लिम मध्ये 11/11 22. म्हणजे टोटल झाले 44. एका हातामध्ये 11, दुसऱ्या हातामध्ये 11, एका पायामध्ये 11 आणि दुसऱ्या पायामध्ये 11, असे झाले 44. लक्षात ठेवायचे 11 हातामध्ये पूर्ण अप्पर लिम एका साइडला असतात. 11 मर्म. त्यानंतर आहे उर आणि उदर, हे अकॉर्डिंग टू स्थान आहे. दुसरा आहे उर आणि उदर. आता उर भाग चेस्ट रिजनला 3. ओके. आणि उदर भागात साधारणतः उदर आणि उदर हा कॉमन, म्हणजे साधारणतः चेस्ट आणि ऍबडॉमिनचे साधारणतः 12 आहेत. ओके. पृष्ठभाग म्हणजे पाठीचा भाग, पाठीचा टोटल भाग, याच्यामध्ये असतात 14. ऍबडॉमिन आणि चेस्ट 12, बॅक साइड 14, शाखा म्हणजेच 4 लिम्स 44, ग्रीवा आणि क्षीर. ग्रीवा मीन्स नेक, क्षीर मीन्स हेड. दोन्हीमध्ये असतात 37. असे टोटल असतात 107. म्हणजे टोटल आकडा जो आहे तो 107च आहे, फक्त स्थानानुसार वेगवेगळे मेन्शन केलेत. आता अकॉर्डिंग टू परिणाम, म्हणजे परिणामानुसार काही मर्म सांगितलेत. हे मर्म बऱ्याच वेळेस विचारले जातात. यामधला एखादा स्पेसिफिक विचारला जातो किंवा अकॉर्डिंग टू परिणामच एक्सप्लेनेशन विचारलं जातं. आता त्यामध्ये आहे फर्स्ट सद्य प्राणहर मर्म, सेकंड कालांतर प्राणहर मर्म, थर्ड इज वैकल्यकर मर्म, फोर्थ इज विसल्यग्न मर्म आणि फिफ्थ इज रुजाकर मर्म. हे सातच सांगितले. तर त्यामध्ये आहे सद्य प्राणहर. सद्य म्हणजे प्राणहर, मला ट्रॉमा झाला किंवा आघात झाला तर लगेच डेथ होते. किती आहेत ते सांगितले 18. म्हणजे एक तर इमिडिएट डेथ होते किंवा डेथ विदिन 7 days, 7 दिवसाच्या डेथ होते. असं जे आहे ते आहे सद्य प्राणहर मर्म. हे आहेत 18, म्हणजे 18 प्रकारचे मर्म सांगितले. आता याच्यामध्ये महाभूत कोणतं असतं? महाभूत असतं अग्नि महाभूत. अग्नीचा नाश होतो इथं, मोस्टली प्रिडॉमिनन्सी ऑफ द अग्नि महाभूत. सो इट्स अ अग्नि महाभूताच प्रिडॉमिनन्सी ऑफ अग्नि महाभूता इन सद्य प्राणहर मर्म. आणखीन सद्य प्राणमर्मामध्ये एक लक्षणच असतात. दृष्टीनं सद्य प्राणाच्या दृष्टीनं हृदय हे मस्तिष्कापेक्षा महत्वाचं असतं. यामध्ये एक त्रिमर्म कल्पना सांगितली. त्रिमर्म, त्रिमर्म कल्पना काय? इन आयुर्वेदा चरकाचार्य टोल्ड द त्रिमर्मस. त्रिमर्म मध्ये सांगितलं चरकांनी हृदय, बस्ती आणि क्षीर. यालाच म्हणलेलं आहे त्रिदंड, ट्रायपोड ऑफ लाईफ. म्हणजे चरकाचार्यांनी सांगितलं होतं हृदय महत्वाची गोष्ट आहे, बस्ती महत्वाची आहे आणि क्षीर महत्वाचं आहे. पण आयुर्वेदामध्ये 3 वेगळे सांगितलेत. हृदय तर सेम सांगितलं जसं चरकांनी सांगितलं,
पण बस्तीच्या जागेवरती आयुर्वेदामध्ये फुफ्फुस सांगितलंय आणि क्षीर हे कॉमन सांगितलं. फक्त बस्ती हे वेगळं सांगितलं चरकाचार्यांनी आणि आयुर्वेदामध्ये फुफ्फुसाला महत्व दिलंय. आयुर्वेदानुसार हृदय, फुफ्फुस, क्षीर दिस इज द ट्रायफॉड ऑफ लाईफ. अकॉर्डिंग टू चरकाचार्य, हृदय, बस्ती आणि क्षीर दिस इज द ट्रायफॉड ऑफ लाईफ. ही त्रिमर्म कल्पना बराच विचारतात. These are the three important factors, three important organs is there. These are the three मर्माज आश्रयस्थान ऑफ प्राण. इथे प्राणाचे आश्रयस्थान असतं. इफ एनी ट्रॉमा ओव्हर दॅट मर्मा देन इट लीड्स टू द प्राणनाश. प्राणाचा नाश होऊ शकतो. अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स काय सांगतं याच्यावर त्रिमर्म कल्पनेवर. जसं आता आयुर्वेदाने थोडस वेगळं व्हेरिएशन सांगितलं. क्षीर सेमच सांगितलंय, फक्त बस्तीच्या जागी फुफ्फुस आणि जरकांनी बस्ती सांगितली. अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स 1798 1798 ला बिचर्ड्स नावाचे शास्त्रज्ञ ते कन्सिडर दे आर द लाईफ अँड द हेल्थ डिपेंड्स ऑन अ थ्री ऍक्शन वर डिपेंड असं त्यांचं म्हणणं आहे. फर्स्ट इज द हार्ट, जसं आपलं हृदय सांगितलंय, लंग्स अँड द ब्रेन. हे तीन. दिस हॅज बीन कॉल्ड द ट्रायपॉड ऑफ लाईफ. त्यांनी यालाच ट्रायपॉड ऑफ लाईफ म्हणलेलं आहे. इज कन्सिडर्ड द डेथ माइट अराइज फ्रॉम अ फेल्युअर ऑफ इच दिस. यातलं काही जर फेल झालं तर त्याला आपण डेथ डिक्लेअर करतो. म्हणजे ब्रेनला जर इंजुरी झाली तर मोस्ट चान्सेस ऑफ द सद्य प्राणावर म्हणजे इमिडिएट डेथ होण्याचे चान्सेस असतात. फुफ्फुसाला इंजुरी झाली तर तिथं डेथ होण्याचे खूप चान्सेस असतात. आणि हृदयाला जर इंजुरी झाली तर डेथ होण्याचे चान्सेस असते. दिस इज अ थ्री मर्म. म्हणजे मॉडर्न सायन्सने हेच मानलेलं आहे की लंग्स, हार्ट अँड ब्रेन इट इज अ ट्रायपॉड ऑफ लाईफ. त्यालाच ट्रायपॉड ऑफ लाईफ म्हटलेलं आहे. फक्त चरकांनी फुफ्फुसाच्या जागी बस्तीचा विचार केलेला आहे. हृदय जे आहे अकॉर्डिंग टू द सद्य प्राणाहार तर हार्ट इज द इम्पॉर्टंट दॅन द मस्तिष्क ब्रेन डेथ जरी झाली तरी हार्ट चालू राहिला तर पेशंट हा जिवंत राहतो. सो हा हृदय इज अ मोर इम्पॉर्टंट दॅन द मस्तिष्क. विदाउट हार्ट नो एनी कॅन लिव्ह. विदाउट हृदयाशिवाय एकही कुणी जगू शकत नाही. चेतना धातूचं अधिष्ठान कोणतं आहे? नथिंग बट हृदय. हृदय हे चेतना धातूचं अधिष्ठान आहे. जर चेतना धातू शरीरात नसेल तर त्याला आपण मृत शरीर घोषित करतो. जर ट्रॉमा हृदयाला झाला तर त्यातून डेथ ही होऊ शकते. देन परिणाम ट्रॉमा इट अग्नीचा क्षीण होतो. परिणामी इमिडिएट डेथ ऑर डेथ विदिन द 7 days. सेकंड आहे कालांतर प्राणहर. तर कालांतर प्राणहर मध्ये महाभूताचा कोणता सण? अग्नि महाभूत आणि सोम. ओके, सोम. देन कारण याचे जे सिम्पटम्स आहेत ते काय होते? क्षणे क्षणे रक्तस्राव. क्षणे क्षणे म्हणजे हळूहळू जर कालांतर प्राणावर काल म्हणजे त्या वर्ड मध्ये सगळं सांगितलंय. जसं सद्य प्राणावर मध्ये सांगितलं होतं की इमिडिएट डेथ. सद्य प्राणाचे म्हणजे इमिडिएट ट्रॉमा झाला तर इमिडिएट डेथ होऊ शकते. तसं कालांतर म्हणजे थोड्या वेळानंतर प्राणाचं हरण होतं. तसं यांनी सिम्पटम सांगितले. शने रक्तस्राव. त्याच्यामध्ये प्रोफिस ब्लिडिंग होतं, याच्यामध्ये प्रोफिस थोडं ब्लिडिंग होत नाही. शने हळूहळू रक्तस्राव होतो. इट लीड्स टू द हळूहळू रक्त निघून गेले तर काय होईल की सिव्हिअर अॅनिमिया डेव्हलप होईल. बॉडीतलं रक्त निघून गेलं तर अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय होणार, परिणामी डेथ होऊ शकते. त्यानंतर इथं ट्रॉमा झाला आणि तिथं जर हळूहळू तिथं इन्फेक्शन झालं, जसं जीवाणू संक्रमण, एखाद्या तिथल्या भागाचं जीवाणू संक्रमण झालं तर परिणामी इट्स लीड टू द सेप्टिक शॉक. जसं आपण बघितलं होतं व्हॅझोवॅगल शॉक, अनाफॅलॅटिक शॉक. अनाफॅलॅटिक शॉक हा
ड्रग्ज रिएक्शन, ड्यू टू द ड्रग्ज रिएक्शन ओनली. आणि सेप्टिक शॉक ड्यू टू द इन्फेक्शन्स, बॉडीमध्ये कुठलंही इन्फेक्शन्स ब्लड मध्ये आलं तर त्याच्यामुळं सेप्टिक शॉक होतो. अनाफॅलॅटिक शॉक ड्यू टू द एनी एक्सटर्नल फॅक्टर्स एंटर इन टू द बॉडी. अनाफॅलॅटिक शॉक म्हणजे कोणत्याही इंजेक्शन आणि गोळ्यांची अलर्जी, त्याला म्हणजे अनाफॅलॅटिक शॉक. आणि व्हॅझोवॅगल शॉक मीन्स ट्रॉमा ड्यू टू द एनी ट्रॉमा, ट्रॉमामुळे जो होतो तो व्हॅझोवॅगल शॉक. आता जीवाणू संक्रमण म्हणजे तिथं सेप्सिस होणं. सेप्सिस होणं म्हणजे सेप्सिस नथिंग बट द इन्फेक्शन ऑफ दिस वुंड एंटर्ड इनटू द ब्लड. एक्झाम्पल याचे मर्माचे इंद्रबस्ती किंवा कटिक तरुण. देन थर्ड इज द विशल्यग्न. विशल्यग्न मर्म, विशल्यग्न मर्म म्हणजे शल्य, याच्यामध्ये जो महाभूत असतं ते असतं वायू. याचे तीन सांगितलेत विशल्यग्न मर्म. शल्य विरहित मर्म. आता विशल्यग्न म्हणजे या जागी जर शल्य विरहित केलं, विरहित झाल्यानंतर यातलं ब्लिडिंग होऊन पेशंट मरतो. एखादा ट्रॉमा झाला, एखादी चाकू मारलाय, विशल्यग्न म्हणजे शल्य, शल्य म्हणजे नथिंग बट द एक्सटर्नल फॅक्टर्स. एखाद्या पेशंटला चाकू मारला तर तो चाकू आहे तोपर्यंत ते ब्लीड जे कॉम्प्रेस मुळे थांबून राहतं, पण तो चाकू जर काढला तर परिणामी फोर्सफुली ब्लीड चालू होतं. परिणामी फोर्सफुली ब्लीड चालू झालं तर त्याचा अॅनिमिया होऊन डेथ होतो. ज्यावेळेस आपण एखाद्याला मर्डर होतं त्यावेळेस ते फोर्सफुली चाकू हे करतात, त्यावेळेस ते ब्लीड होत नाही लगेच, कारण तिथं फोर्सफुली त्या आर्टरीज कॉम्प्रेस झालेले असतात. पण जसंही तो आपण रिलीज केला तर प्रेशरमुळे ब्लिडिंग होऊन त्याचा डेथ होऊ शकते. म्हणजे एखाद्या शल्य विरहित झाल्यानंतर म्हणजे शल्य काढल्यानंतर मृत्यूचं कारण होतं ते. म्हणजे शल्य आतमध्ये आहे तोपर्यंत माणूस जिवंत राहतो, आणि शल्य निघाल्यानंतर त्याच्यातून रक्तस्राव चालू होतो आणि त्याचा मृत्यू होतो. जोपर्यंत शल्य आतमध्ये असतं तोपर्यंत त्याचा वायूचा प्रवेश मध्ये होत नाही, आणि शल्य निघाल्यानंतर वायू महाभूताचा प्रवेश होतो. If Shalya is inside, then it's Layu, not enter the Vayu inside. After the Shalya comes out, then death is possible due to the Vayu enters inside. Fourth is a Vaikalyaratva. Vaikalyakar. Vaikalyakar is a thing where the Mahabhuta is a Som. It is present in between the Asti, Sandhi, Snayu, Shira. म्हणजे अस्थि, संधी, स्नायू, शिरा यांच्यावर जर आघात झाला तर त्याच्यामुळं हे इथं दौर्बल्यता येऊ शकते. वैकल्यकर मर्म हे मोस्टली जिथं रचना आहेत, म्हणजे अस्थिच्या रचना आहेत, जॉईंट्स आहेत, संधी सगळ्या आहेत, अस्थि संधी, स्नायू आहेत म्हणजे लिगामेंट आहेत, शिरा आहेत, या भागांचं जे मर्म आहेत ते वैकल्यकर मर्म आहेत. ह्या भागाला जर आघात झाला, या रचनेवर जर आघात झाला तर इथल्या रचना म्हणजे जे काय स्ट्रक्चर्स आहे हे सगळे तुटतात. हे तुटल्यामुळं तिथं दौर्बल्यता येते. किंवा एखाद्या संधीवर आघात झाला तर त्या संधीचा अस्थिभंग होतो. भंग मीन्स फ्रॅक्चर, फ्रॅक्चर होतात. देन आहे रुजाकर. रुजाकर 9. इथं महाभूता, अग्नी अँड द वायू. इफ मोर वेदना प्रोड्युसेस, याच्यावर रुजा मीन नथिंग बट द वेदना. रुजाकर मर्मावर जर आघात झाला तर तिथं जास्त प्रमाणात वेदना होतात, कारण दे आर द स्ट्रक्चर्स, delicate structures present over that place. So this is called as the रुजाकर मर्म. आता तुम्हाला एक बुक्स मध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्राम्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं दाखवलेलं आहे. साधारणपणे आपल्या जे दोन्ही भवया त्याच्यामध्ये जे मर्म असतं ते स्तपनी मर्म असतात. त्यानंतर मन्या मर्म नेकच्या फ्रंट बाजूला ओव्हर द सुप्रा
स्कॅप्युलर रिजन्स. देन तलहृदय जे हातामध्ये मर्म असतं एकदम मिड पॉइंटला. जानू मर्म, जानू म्हणजे नथिंग बट द नी जॉईंट्स, नी जॉईंटच्या वर जे असतं ते जानू मर्म असतं. इंद्रबस्ती मर्म द काफ रिजन, काफ मसल जी असते त्याच्यावर बस्ती मर्म असतं. तलहृदय इज अ तळव्याच्या मध्यभागी किंवा पायाच्या मध्यभागी जे असतं ते इंद्रबस्ती. गुल्फ, गुल्फ नथिंग बट द गुल्फ संधी, म्हणजे याच्या जे त्यांनी नावं दिले ते सगळे रिजन वाईज दिलेत. गुल्फ मीन्स नथिंग बट द एल्बो जॉइंट्स, एल्बो जॉइंट्स. देन उर्वी भाग, उर्वी मर्म, उर्वी मर्म also present in thigh region and ani मर्म is present above the जानू मर्म, नी जॉईंटच्या वरती एक 4 सेंटीमीटर आणवी मर्म असतं. देन बृहती मर्म, बॅक रिजन्सला बृहती मर्म, अंश मर्म, अंशफलक, स्कॅप्युलर, स्कॅप्युला आणि बृहती. वरती अंश असता, नंतर अंशफलक आणि बृहती. दिस द बॅक साइड्स मर्म इज देअर. नाभी मर्म इज अम्बिलिकल रिजनला नाभी मर्म असतं. आर्म्स मध्ये मोस्टली बाह्वी मर्म आणि आणि मर्म. फोर आर्म्स मध्ये इंद्रबस्ती मर्म. डायग्राम्स मध्ये दिलेले आहेत, ते डायग्राम्स बुक्स मध्ये आहेत. कोणत्याही ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्स मध्ये मर्म विचारतील, कोणतेही आता क्षिप्र मर्म किंवा स्पेसिफिक मर्म विचारलं, लिहिताना सपोज क्षिप्र मर्म विचारलं तर तिथं लिहिताना स्थान लिहायचं. फर्स्ट तिचं पॉइंट्स काय काय लिहायचे, स्थान. आता स्थान कुठे येतं, हाताचा अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये. मीन्स हाताचा जो काही अंगठा आहे आणि आपला अंगठ्याचा भाग आणि त्याच्या शेजारचं बोट याच्या मधला जो रिजन आहे तिथं क्षिप्र मर्म असतं. संख्या किती असते, संख्या लिहायची. फर्स्ट पॉइंट इज अ स्थान, सेकंड इज अ संख्या. संख्या असतात 2 कारण राईट साइड आणि लेफ्ट साइड. नंतर त्याचं थर्ड पॉइंट लिहायचं प्रकार और टाइप्स, टाइप्स लिहायचे. अकॉर्डिंग टू द रचना दिस इज अ स्नायू मर्म आणि अकॉर्डिंग टू परिणाम इज अ कालांतर प्राणाहार मर्म. म्हणजे त्यानंतर परिमाण, फोर्थ इज अ परिमाण. परिमाण म्हणजे त्याची साईज काय, इज अ अर्धा अंगुली, म्हणजे अर्ध अंगुली त्याचा साईज आहे. आता त्याचे लक्षण, फिफ्थ पॉइंट इज अ लक्षण. लक्षण काय आहेत त्याचे, आक्षेप और मृत्यू. आक्षेप मीन्स कन्वर्जन, कन्वर्जन येतात किंवा मृत्यू ड्यू टू द ट्रॉमा और ब्लिडिंग. ओके. कालांतर प्राणाहार मर्म. दिस इज correlate with the first dorsal metacarpal arteries or deep palmar arch. हे तिथं स्ट्रक्चर्स असतात. इथं झालेल्या ट्रॉमामुळे हा त्रास होऊ शकतो. कोणताही मर्म विचारला, स्पेसिफिक एक मर्म विचारले तर 5 पॉइंट लक्षात ठेवायचे. पहिलं स्थान कुठं आहे त्याचं, स्थान लिहिताना इन बिटवीन द थंब, इन बिटवीन थंब अँड द इट्स तर्जनी, इन बिटवीन द तर्जनी अँड द अंगठा. देन संख्या 2. प्रकार अकॉर्डिंग टू द रचना स्नायू मर्म, परिणामानुसार कालांतर प्राणाहार मर्म. देन परिमाण अर्धांगुली. विधवा लक्षण इज आक्षेप और मृत्यू. आणि अकॉर्डिंग टू मॉडर्न स्ट्रक्चर्स फर्स्ट डॉर्सल मेटाकार्पल आर्टरी अँड द डीप पामार आर्च. प्रत्येक मर्माचा लिहिताना असंच लिहायचं आहे. मध्य शरीर मध्ये इम्पॉर्टंट जे आहेत, अधोशाखेतील महत्वाचं सांगितलं गुल्फ मर्म. गुल्फ मर्म बऱ्याच वेळेस विचारतात. दिस इज द गुल्फ मर्म. सेम 5 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. स्थान इज प्रेझेंट इन पाद अँड जंगा संयोग स्थानी, म्हणजे नथिंग बट द अबोव द
एल्बो जॉइंट्स, देन संख्या द्वे रचनानुसार स्नायू मर्म, परिणामानुसार वैकल्यकर मर्म, परिमाण द्वे अंगुली, विद्वलक्षण तीव्र वेदना, देन स्तब्ध पादता और डिसॅबिलिटी ऑफ जॉइंट्स. मर्माचे तुम्हाला दोन तुमच्याकडं हे आहेत का, बुक्स आहेत का मर्माचे? 11. हॅलो, नाही नो का? सर. नाही येत सर. बरं, ठीक आहे. मी एक फोटो टाकतो लेक्चर झाल्यानंतर, त्यावर त्यांनी म्हणजे डायग्राम बघितलं तर तुम्ही इझियर समजू शकाल. आधी मर्म कुठं कुठं आहे ते समजून घ्या, त्यानंतर त्याचे कार्य करायच्या. त्याच्यामध्ये स्थान आलं पाहिजे, संख्या, प्रकार, परिमाण, विद्व लक्षण आणि रचना, म्हणजे अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स. यामध्ये लिहिताना इम्पॉर्टन्स तुम्ही नोट डाऊन करा. सांगतो तुम्हाला कोणते कोणते मोस्टली बघायचे आहेत. उर्ध्व शाखेमध्ये मोस्टली आणि मर्म विचारतात. त्यानंतर अप्पर लिप मध्ये आणि मर्म, लोअर लिप मध्ये गुल्फ मर्म, आणि मर्म आणि विटप मर्म मोस्टली विचारले जातात. ते थोडेसे त्याच्या नोट्स तयार करा ऍटलीस्ट. मध्य शरीर मध्ये हृदय मर्म आणि स्तनरोहित मर्म. शिरोगत मर्म मध्ये विदुर मर्म आणि उक्षेप मर्म आणि स्तपनी मर्म. स्तपनी मर्म प्रेझेंट इन बिटवीन द टू आयब्रोज, दोन भावांच्या मध्ये असतं स्तपनी मर्म. उक्षेप मर्म शंखभाग, म्हणजे जिथं केस आपले समाप्त होतात, फ्रंटल फोरहेड, तिथं उक्षेप मर्म असतात मोस्टली ते विचारतात. आणि शृंगाटक मर्म, शृंगाटक मर्म हे असतं ते नासा, कर्ण, नेत्र आणि जीवा जिथं कंबाईन होतात शिरा, तिथं असं शृंगाटक मर्म. आणि आणखी एक विचारलं जातं मोस्टली अधिपती मर्म, अधिपती मर्म, एवढे विचारले जातात. ठीक आहे. आयुर्वेदामध्ये तर एवढेच आहे. मी तुम्हाला त्याची डायग्राम टाकतो, मोस्टली या नोट्स तयार करा. मर्मशारीर मध्ये जास्त एक्सप्लेनेशन नाहीये, पण मोस्टली एवढंच विचारलं जातं. नेक्स्ट टाइम पण अस्थिचा अस्थि शरीर मध्ये बोन्स नाही झालेले ना? नाही सर. हा, ठीक आहे. अस्थि शरीर मध्ये बोन्स चालू करायचे की मॉडर्न टॉपिक्स घ्यायचे की आयुर्वेदिक टॉपिक घ्यायचे? तुमचा सिलेबस आहे, कोणी पाठवल का? कोणी ग्रुपवर टाकला तरी चालेल मला सिलेबस ऍटलिस्ट, तुमचं काय काय आहे ते सध्याचं. ओके. बोन्सला समोर पाहिजे, कारण बोन्स त्याचं शिकवणं थोडं अवघड आहे. पण मोस्टली हे चालू करू, सेन्स ऑर्गन चालू करू. इम्पॉर्टंट आहेत सेन्स ऑर्गन्स. ओके. नेत्र, हा, सेन्स ऑर्गन नेत्र, जीवा, नासा, कर्ण आणि त्वचा, 5 सेन्स ऑर्गन्स आहेत. सेन्स ऑर्गन्स मध्ये मोस्टली एक सेन्स ऑर्गन विचारला जातो, त्याचं आयुर्वेदिक प्लस मॉडर्न चालू करू. आता आपलं गर्भशारीर झालंय आणि मर्मशारीर. आता नेक्स्टला आपण सेन्स ऑर्गन स्टार्ट करू ऑर्गन्सला. ठीक आहे. ओके, थँक्यू. सर ऊर्ध्व शाखेत ते मर्म अजून एकदा सांगा ना. ऊर्ध्व शाखेचे का? ठीक आहे. ऊर्ध्व शाखेमध्ये क्षिप्रमर्म, तलहृदय आणि अनिमर्म हे 3 विचारले जातात मोस्टली. अनिमर्म कर्पूर संधीच्या 3 अंगुल वरती असतं स्थान, म्हणजे कर्पूर संधी जी आहे तिच्या वरती 3 अंगुल, संख्या 2 असते, परिमाण अर्धा अंगुली. अकॉर्डिंग टू द रचना इट इज स्नायू मर्म, आणि अकॉर्डिंग टू परिणामानुसार वैकल्यकर मर्म. यामध्ये मोस्टली लक्षणं दिसतात
स्वेलिंग येणं, हाताला सूज येणं किंवा स्तब्धता, नमनेस येणं. इथं रचना असते, मोस्टली तिथं स्ट्रक्चर्स असतं, ब्रॅक्युलर आर्टरी किंवा मीडियन नर्व्स. आणि शिप्रमर्म अंक आणि तर्जनीच्या मध्ये असते. देन तलहृदय, तलहृदय म्हणजे हाताच्या मिडलला, करतलामध्ये मध्यम बाजूस असतात. संख्या असते द्वे. अकॉर्डिंग टू रचना इट इज अ मांसमर्म. अकॉर्डिंग टू द परिणामस कालांतर प्राणमर्म. आणि परिणाम अर्ध अंगोली. लक्षणा तिथं तीव्र वेदना, मृत्यू, शोभ और रक्तस्राव. आणि इथे स्ट्रक्चर्स असतात पामर आर्च और पामर अपोनोरोसिस. These are the structures present in the middle of the hand. These are the importance. Okay. I will put the मी हे टाकतो तुम्हाला एक डायग्राम, ते एकदा तुम्ही बघून घ्याल. त्यानुसार नोट्स तयार करा. नोट्स खूप कमी लोकांनी टाकल्यात, बनवल्या नाहीत की प्रॉब्लेम्स आहे. पण बनवा. नोट्स बनवल्याशिवाय स्टडी होत नाही डायरेक्टली. नोट्स बनवल्या तरच एक्झामला फायदा होईल. आय थिंक सो एक एक्झाम ठेवू आपण, एमसीक्यूज टाइप्स. एक हे 5 ऑर्गन सेन्स ऑर्गन झाल्यानंतर एक एक्झाम ठेवू एमसीक्यूची. ठीक आहे. ओके, ओके सर. थँक्यू.